सपनाने आज कपाट आवरायला घेतलं. नुकतंच खुशीचं लग्न झालं होतं. सर्व पाहुणे मंडळी गेल्यावर तिने घर आवरले आणि आता कपाट आवरत होती. साफसफाई करताना कपाटाच्या कोपऱ्यातून एक कागद खाली पडला. तिने तो उचलला. ते मॅरेज सर्टिफिकेट होते. सपना चौधरी विथ सपना चौधरी. होय, मीच सपना, बाबांची परी, आईचं पिल्लू आणि भावाची लाडकी बहीण. किती लाडकी होती मी आईबाबांची. आईची तर फारच. कुठली वस्तू मागितली आणि ती मिळाली नाही असं कधी होत नसे. बाबा नेहमी म्हणायचे, अगं इतका लाड बरा नव्हे, ती वाया जायची तुझ्या लाडाने. ती पण आईच. आपलं नेहमीच, अहो लहान आहे. आईला आई नव्हती म्हणून तिच्या इच्छा पूर्ण झाल्या नव्हत्या, म्हणून ती माझ्या बाबतीत खूप हळवी होती. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे परिस्थिती बऱ्यापैकी होती. आमचं एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं, परंतु माझे लाड मात्र श्रीमंतांच्या मुलीसारखे होते. आई किती फ्रॉक घ्यायची माझ्यासाठी, मला आताही आठवतं. लहान असताना एकदा टी व्हीमध्ये परीचा ड्रेस बघितला आणि मी हट्ट केला की मला असाच फ्रॉक हवा. आईने सगळं मार्केट पालथं घातलं आणि थोडाफार जुळता मिळता फ्रॉक आणलाच. मग फ्रॉकवर मुकुट आणि परीची छडी हवीच की. ती काही छोट्या शहरात मिळाली नाही. मग आईने टिकल्या, फेविकॉल असं काही विकत आणून स्वतः तयार केलं सगळं. तसं आईला भरतकाम विणकाम छान यायचं. आणि हो, खास स्टुडिओत जाऊन फोटो काढला होता परीच्या ड्रेसमधील. कारण तेव्हा मोबाईल नव्हते. मी दिसायला सुंदर, सजण्या नटण्याची भारी हौस. ज्वेलरी, ड्रेसेस, मॅचिंग याची खूप हौस. मला टापटीप राहणं खूप आवडायचं. अभ्यासात मात्र जेमतेम. कधीही बघा एकदम तयार असायची. असं वाटायचं कुठे फिरायला चालली की काय. त्यासाठी खास मी ब्युटी पार्लरचा कोर्स करून घेतला होता. माझी मावशी माझ्याच एरियात राहत होती. मी मावशीकडे नेहमी जायची. तिथे माझ्या मावस भावाचा एक मित्र यायचा. तो दिसायला रुबाबदार होता. मी त्याला दादा म्हणायची. नेहमी आमची थट्टा मस्करी सुरू राहायची. मी तेव्हा 10वीला होते. गंमत जम्मत थट्टा मस्करी करता करता मला तो आवडू लागला होता. प्रेम होतं की आकर्षण हे कळायचे ते वय नव्हते. पण त्याला एक दिवस जरी भेटले नाही तर अस्वस्थ वाटायचं. जवळच त्याचं दुकान होतं. याना त्या निमित्ताने त्याच्या दुकानात जाऊ लागली. वस्तू देण्याच्या बहाण्याने तो स्पर्श करू लागला. मला तो स्पर्श हवा हवासा वाटू लागला. आमच्या गाठीभेटी वाढल्या. मी नेहमी त्याला भेटायला मावशीकडे जायची. तो माझ्या भावाचा मित्र, वयाने बराच मोठा, आणि मी त्याला दादा म्हणायची. त्यामुळे कुणाला आमच्या प्रेमाबद्दल शंका आली नाही. मी त्याच्यासाठी वेडी झाली होती. त्याच्यासोबत फिरायला जाऊ लागली. त्याला भेटण्यासाठी वारंवार मावशीकडे येऊ लागली. आईला वाटायचं मावशीकडे तर जाते, त्यामुळे तिने पण कधी मनाई केली नाही. मावशीच्या बहाण्याने मी त्याला भेटायला जाऊ लागली. त्याच्या गाडीवर मागे बसून त्याला घट्ट मिठी मारून बसलं की मला मी जगातील सर्वात सुखी मुलगी वाटायची. तो प्रवास संपूच नये असं वाटायचं. त्याने काय जादू केली होती कोण जाणे, पण मी माझी राहिलीच नव्हती. मी मनाने पुरती त्याची झाली होती. तो शरीराने पण मला आपलं करायला बघत होता. पण मी ठाम सांगितलं की लग्न झाल्याशिवाय नाही. तो माझ्यावर लग्नासाठी दबाव आणू लागला. लग्न तर मलाही करायचं होतं, परंतु मी कायद्यानुसार अज्ञान होते आणि तसंही जाती व्यवस्थेच्या फेऱ्यात अडकलेल्या माझ्या आईवडिलांकडून लग्नाला संमती मिळणे शक्यच नव्हते. त्यामुळे लग्न करायचे तर घरून पळून जाणे हाच एक मार्ग होता. जशी 18 वर्षाची झाली तशी मी त्याच्यासोबत पळून गेले आणि त्याच्या 2-4 मित्राच्या उपस्थितीत लग्न केले. लग्न होऊन त्याच्या घरी आले आणि मी खाडकन स्वप्नातून जागे झाले. त्याचे छोटेसे घर आणि घरात 10 माणसं. त्या घरी तो सगळ्यात मोठा होता. त्याला 8 भावंडे, आई बाबा. घर तसे बरे होते, पण एवढ्या लोकांना कमीच पडतं. माहेरच्यापेक्षा वातावरण फार वेगळे होते. 2 दिवसाआड नॉनव्हेज. तो नॉनव्हेजचा वास मला असह्य व्हायचा. मला मळमळायला व्हायचे. कधी अंडी न पाहिलेली मी रोज मटण बनवायला लागले. दुसरी भाजी पण बनवत नसे. कित्येक दिवस मी तिखट मीठ पोळी जेवायचे. नंतर फक्त भाजीतील रस्सा खायचे आणि हळूहळू नॉनव्हेज पण खायला लागले. त्याने मला घरात आणून ठेवले होते. दिवसभर मी काय करते, कशी राहते याच्याशी त्याला काही घेणे देणे नसायचे. रांधावाडा, उष्टी काढा एवढेच माझे जीवन झाले होते. बाहेर निघणे बंदच झाले होते. तो मला कधीच कुठे बाहेर नेत नव्हता आणि मी पळून येऊन समाजाच्या विरुद्ध जाऊन लग्न केले होते. त्यामुळे बाहेर निघण्याची हिंमत नव्हती. एकदा बाहेर गेले होते तर लोकांच्या नजरेचा सामना करण्याची हिंमत नव्हती. लोक कुजबूज करायचे, आईवडिलांचा उद्धार करायचे. त्यामुळे मीही बाहेर निघणं टाळू लागली. पिंजऱ्यात बंदिस्त झाल्यासारखं वाटत होतं. किचन ते बेडरूम एवढाच माझा वावर होता. हॉलमध्ये यायला पण मनाई होती, कारण त्यांच्याकडे स्त्रिया हॉलमध्ये पुरुषात बसत नसत. तो दिवसभर बाहेर राहायचा, रात्री उशिरा घरी यायचा आणि तो गरजेपुरता जवळ येत होता. मनात यायचं की हाच का तो ज्याच्यावर आपण प्रेम केले होते. असं वाटायचं इथून पळून जावं, पण जाणार कुठे. माहेरची दरवाजे कायमची बंद झाली होती. शिक्षण अर्धवट सोडले होते, त्यामुळे काही
काम मिळणे कठीण. बाहेरच्या जगात एकट्या निराश्रित त्यातल्या त्यात पळून गेलेल्या मुलीचा निभाव लागणे कठीण होते. आत्महत्येचा विचार मनात यायचे, पण तेवढी हिंमत होत नव्हती. आलिया भोगासी असावे सादर अशी माझी अवस्था झाली होती. त्याचा माझ्यामधील इंटरेस्ट संपला होता. आता त्याची वेगवेगळी प्रेम प्रकरणे कानावर येऊ लागली. एका विलक्षण दडपणाखाली मी जगत होते आणि त्याला काही विचारायची सोय नव्हती. विचारायचा प्रयत्न केला तर तो म्हणायचा, तुला सर्व मिळतं ना, मग तुला माझ्या इतर गोष्टीत ना खुपसायची गरज नाही. त्याला म्हणावं असं वाटे, खायला प्यायला मिळत नव्हते म्हणून तुझ्यासोबत आले का? अन्न वस्त्र निवारा या व्यतिरिक्त ही माणसाच्या काही गरजा असतात. त्याला मात्र आपण काही चुकीचं वागतो असं बिलकुल वाटत नव्हतं. आपण हिच्या गरजा पूर्ण करतो म्हणजे नवऱ्याचे कर्तव्य संपले. तुरुंगातील कैद्यासारखी माझी अवस्था झाली होती. कैद्यांची तरी सुटका होण्याची शक्यता असते, पण मला तर आजीवन तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. कारण माझा गुन्हाही तसाच गंभीर होता. मी एका चुकीच्या माणसावर आंधळं प्रेम केलं होतं. जीवापाड प्रेम करणाऱ्या आईबाबांना दुखावलं होतं आणि अचानक एक दिवस तो एका मुलीला घेऊन आला आणि म्हणाला, सपना ही माझी दुसरी बायको, तुम्ही दोघी बहिणीसारखे राहायचं. हे सांगताना त्याच्या आवाजात जरब होती. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्या मुलीकडे पाहिलं. अरे, ही तर रश्मी, त्याची मानलेली बहीण, मागच्या रक्षाबंधनाला राखी बांधायला आलेली. मला रश्मीचा खूप राग आला. असं भावाशी पण कोणी लग्न करतात का? मनात विचार आला की मी पण तर तेच केले. मी पण त्याला दादाच म्हणायचे. थोड्या वेळात राग नाहीसा झाला. मला तिची दया आली आणि फार वाईट वाटले. मी प्रेम केले तेव्हा मी खूप लहान होते. प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक कळला नव्हता. असं वाटलं की रश्मीच्या 2 थोबाडीत द्याव्यात. ज्या चुकीची शिक्षा मी भोगत होती तीच चूक परत रश्मीने केली होती. मला कळत नव्हते की या एवढ्या परिपक्व मुलींनी अशा बायको असलेल्या माणसाशी का लग्न करावं. तो होताच तसा. बोलणं इतकं गोड की कुणीही मुलगी त्याच्या जाळ्यात सहजपणे अडकायची. तेव्हा पण त्याच्यावर किती मुली प्रेम करायच्या आणि तो आपल्यावर प्रेम करतो म्हणजे आपण किती खास असं मला वाटायचं. रश्मी अप्रतिम सुंदर, ग्रॅज्युएट, एका श्रीमंत घरातील मुलगी होती. रश्मीचे लग्न एका श्रीमंत घरातील इंजिनियर मुलाशी जुळले होते आणि ही अशी याच्यासोबत पळून आली. भिकेचे डोहाळे म्हणतात ते यालाच. हिच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल. मला माझे आईबाबा आठवले. मी पळून आल्यावर माझी आई आजारी पडली होती आणि वडिलांनी 2 महिने सुट्टी घेतली होती कारण त्यांना समाजात तोंड दाखवायला जागा नव्हती. रश्मी याच्या चक्रात कशी अडकली हे मात्र शेवटापर्यंत कळले नाही. तिला कधी विचारले तर डोळ्यात पाणी आणून म्हणते, जाऊ दे ना ताई, हेच माझं नशीब असेल. काहीतरी पुण्य असेल मागच्या जन्मीचे म्हणून निदान तुझी सोबत तरी मिळाली. रश्मीची प्रेमाची नवलाई 9 दिवसात संपली. रश्मी एका श्रीमंत घरातील मुलगी होती. तिला त्याच्या कुटुंबात जुळवून घेणे फार अवघड जात होते. तिने एक दिवस झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातून ती वाचली. तिला मी भेटायला गेले तेव्हा ती माझ्या कुशीत खूपच रडली. रडतच म्हणाली, ताई, मला नाही जगायचं, मला मरायचं आहे. मला यातून सुटका करून घ्यायची आहे. मी तिला थोपटले आणि म्हटले, अगं, आत्महत्या काही उपाय नव्हे. मग काय करू ताई? मी जिथे आले तिथून परतीचे मार्ग बंद झाले. माझे आईवडील मला स्वीकारणार नाही हे पक्क माहीत आहे मला. हे बघ रश्मी, आपण दोघींनी पण आयुष्यात खूप मोठी चूक केली. त्याची शिक्षा आपण भोगतो आहे. आत्महत्या करणे हा त्यावर उपाय नाही. तेव्हा यानंतर असा विचार देखील मनात आणायचा नाही. आजपासून असं समजायचं की तू माझी सवत नसून छोटी बहीण आहे. आपण दोघी मैत्रिणीसारखं वागू. आपण दोघी मिळून आपलं जीवन चांगलं जगण्याचा प्रयत्न करू. आपण आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगू. या घरात तुझं आणि माझं कुणीही नाही. ज्याच्यासाठी आपण आपलं घर सोडलं तोही आज आपला नाही. तेव्हा आपण एकमेकींसाठी जगायचं. देशील ना मला साथ? हो ताई. रश्मीने तिला रडत मिठी मारली. आता मी मनात निर्धार केला होता. चूक आपण केली तर दुरुस्तही आपणच करायची. आपलं आयुष्य पूर्ववत होणार नाही, परंतु थोडंफार चांगलं आयुष्य नक्कीच जगू शकतो. त्यासाठी आधी स्वावलंबी होणे आवश्यक आहे. पण कसे, काय करावं? आणि अचानक आठवलं, आपण अत्याधुनिक ब्युटी पार्लरचा क्लास केलेला आहे. मी हा विचार रश्मीला बोलून दाखविला. ताई, एकदम बरोबर, मी तुला मदत करेन. अगं, पण एक दिवस प्रॉब्लेम आहे. आपल्याला त्यासाठी पैसे लागतील आणि मला वाटत नाही आपल्याला हा मदत करेल. ताई, माझ्याकडे काही दागिने आहेत जे मी पळून येताना माहेरून सोबत आणले होते. त्यातून आपण साहित्य खरेदी करू. अगं, पण ते तुझं स्त्रीधन आहे. ताई, आपण हे सगळं आपल्या भविष्यासाठी करतोय ना. मग आता तुझं माझं नसून आपलं म्हणूया. आता माझा पैशाचा प्रश्न सुटला होता. मी त्याला सांगितले की मला घरीच ब्युटी पार्लर काढायचं आहे. त्याच्या समोर काढू शकणारी मी आज एवढी हिंमत दाखवली होती. पाठीमागे रश्मी उभी होती. ती म्हणाली, हो, आम्ही दोघी मिळून पार्लर चालू. आमचा निर्धार बघून तो काहीच न बोलता निघून गेला. त्याच्या होकाराची वाट न बघता दोघी मिळून आम्ही घरीच पार्लर सुरू केले. लग्नाचे मेकअप, मेहंदी ऑर्डर अशी ऑर्डर मिळू लागली. काही दिवसात आमच्या व्यवसायात चांगला जम बसला.
आता आम्ही आर्थिकदृष्ट्या पण सक्षम झालो होतो. काही वर्षांनी आम्ही वर घर बांधून घेतले. आता आम्ही दोघी मुलांसोबत वेगळा राहत होतो. रश्मीने एका खोलीत शिकवणी वर्ग सुरू केले. आम्ही दोघींनी एकमेकींसाठी जगायचे ठरवले. आमची मुले आम्ही दोघी एकमेकींच्या बाळंतपणापासून ते आजारापर्यंत आम्ही एकमेकींचे सर्व केले. आता खुशीचे लग्न झाले. खुशी म्हणजे माझी मुलगी. रश्मीने सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. अगदी स्वतःच्या मुलीसारखं सगळं केले. आजही त्याची अनेक प्रेम प्रकरणे कानावर येतात, पण आता आम्ही त्याचं वाईट वाटून घेत नाही, कारण त्याला आता आमच्या जीवनात काही स्थान नाही. माझ्या मुलांना मी नेहमी सांगते की प्रेम करा, पण डोळे उघडे ठेवून. जाती धर्मापलीकडे जाऊन माणूस ओळखायला शिका. प्रेम आहे की आकर्षण हे आधी तपासा. आईवडिलांच्या मताचा आदर करा. चुकीच्या व्यक्तीशी प्रेम आणि लग्न केल्यास पश्चाताप करण्याशिवाय काहीच हाती राहत नाही. आणि मी माझ्या मुलीला सांगितले की तुला भविष्यात काहीही अडचण आल्यास माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत. मी अक्षम्य गुन्हा केला होता, पण तरी मला आईवडील माफ करतील असा थोडा जरी विश्वास असता तर या नरक यातनातून सुटका करून घेऊ शकली असती. दुसरी बायको केल्यावर कुण्याही स्त्रीला वाईटच वाटेल. मलाही वाटले होते, पण आता वाटतंय रश्मी नसती तर मी जगू शकले असते, आणि मी नसती तर रश्मी नक्कीच नाही. रश्मी मला आवाज देत होती, ताई काय करतेस ग, कुठे लक्ष आहे तुझं? मी केव्हाची आवाज देते. लग्नाच्या मेकअपच्या ऑर्डर संबंधात बोलायला कस्टमर आले. मी पार्लरमध्ये गेले. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.